गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना की मनुष्य परिपूर्ण कधी होतं बरं? जेव्हा मनुष्य आदर मागायला जातो ना। बघा, कधी कधी मनुष्य आहे ना, कुणी जर आपल्याला आमंत्रित केलं नाही तर त्याला अपमान वाटत असतो। त्याला वाटत असतं की आपल्याला समोरच्याने आदर दिला पाहिजे, पण हा आदर असतो ना तो कधीच मागायचा नसतो। आपलं काम चांगलं असलं ना तर आपोआप आपल्याला आदरसुद्धा मिळून जातो। म्हणजेच ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहेत, आणि ज्ञान भक्ती आणि कर्म आहे ना याशिवाय हे जीवन आंधळं आहे। म्हणून मनुष्यानं वागावं कसं बरं? हा अहंकार आहे ना या अधोगतीचं कारण आहे, या अधोगतीचं लक्षण आहे। आणि आपली विनम्रता आहे ना, ते मनुष्य आहे ना, माणूस कसा आहे ते पूर्ण जगाला दाखवत असतं, पण मनुष्य मात्र अहंकाराला जवळ घेऊन बसतो आणि विनम्रतेला बाजूला सरतो। म्हणून या मनुष्याचं हे जगणं आहे ना ते दुःखदायक का आहे बरं? ज्या गोष्टी आपल्याला घ्यायला पाहिजेत त्या आपण घेत नाही, आणि ज्या दुसऱ्याला द्यायला पाहिजेत ना ते आपण देत नाही, म्हणजे आपण मध्येच अडकलेलो आहोत। पण समर्थांनी सांगितलेलं आहे या मनुष्याचं जीवन सुंदर होईल कधी? कालच दत्त जयंती झालेली आहे, आणि दत्त जयंतीला आपण काय करायला हवं? आता किती जणांनी दत्त जयंतीच्या दिवशी या औदुंबराच्या झाडाला, या कल्पवृक्षाला म्हणजे उंबराच्या झाडाला 108 प्रदक्षिणा किती जणांनी घातल्या बरं? कधीतरी विचार करायला हवा। जोपर्यंत आपण हे उपाय करत नाही, आपण कर्माने वागून जर या दत्त जयंतीच्या दिवशी निदान 108 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या होत्या, आणि जोपर्यंत हे उपाय आपण करत नाही ना तोपर्यंत आपलं मनसुद्धा समाधानी राहणार नाही। कारण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये सुख नक्कीच आहे, पण आपण निर्माण केलं तर ना। म्हणून आयुष्यामध्ये जास्त खचून जाऊ नका, फक्त तुम्ही कर्माने वागा। जेव्हा तुम्ही कर्माने वागाल ना तेव्हा सुंदर आयुष्य तुम्हाला मिळेल, सुंदर जीवन तुम्हाला वाटू लागेल, तुम्ही कधीच हरू शकत नाही। आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असेल की या जगामध्ये, या विश्वामध्ये एवढे पापी लोक आहेत ना, माझ्या घराच्या अवतीभोवतीसुद्धा, माझ्या घरातसुद्धा पाप करतात, मग देव त्यांना शिक्षा का देत नाही बरं? देव ते पाप पाहून शांत का राहतो बरं? म्हणजे हा भगवंताचा न्याय आहे का? बघा, त्याचं उत्तर आहे ना, त्याचं उत्तर या निरूपणामध्ये तुम्हाला मिळणार आहे। एके दिवशी जेव्हा देवर्षी नारद मुनी नारायण नारायण असा जप करत शिवाचे दर्शन घेण्याच्या उद्देशानं कैलास पर्वतावर गेले होते, मग देवर्षी नारदांकडे पाहून भगवान शिव प्रसन्न होतात आणि म्हणतात, हे नारद मुनी, आज अचानक तुम्ही कैलासात कसे आलात बरं? कारण काय आहे बरं? नक्कीच काहीतरी विशेष असावं। तेव्हा नारदजी म्हणतात की हे भोलेनाथा, तुम्ही तर अंतर्यामी आहात,
मग तुमच्यापासून कोणतीही गोष्ट कशी लपून राहू शकते बरं? आम्ही येथे का आलो आहोत ना, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. नारदजी म्हणतात, हे भगवान, आज माझ्या मनात एक शंका निर्माण होत आहे. मी ती सोडण्याच्या उद्देशानं मी तुमच्याकडे आलेलो आहो. कृपया त्या शंकेचं निरसन करावं. तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे नारदजी, तुझ्या मनात जी शंका आहे ना, ती बिनधास्तपणे सांग. तुमच्या या शंकेचं निरासन करण्यामध्ये मला खूप आनंद वाटेल. तेव्हा नारद मुनी म्हणतात, हे भगवंता, या पापी लोकांना पाप करताना पाहून देव शांत का राहतो बरं? तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे नारदजी, तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ना, मला एका छोट्या कथेतून द्यायचं आहे. त्यामुळे ही कथा तुम्ही मनापासून ऐका. भगवान शिव ही कथा सांगायला सुरुवात करतात. भगवान शिव म्हणतात की प्राचीन काळी मोर आणि मोरणी यांची जोडी होती ना, ती जंगलामध्ये राहायची. आणि त्या दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होतं. ते एकमेकांचा खूप आदर करत असत. आणि त्यांचं जीवन होतं ना, खूप आनंदाने आणि आरामामध्ये चालू होतं. त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचं दुःख नव्हतं. मग एके दिवशी मोरणी आणि तिचा पती मोराला म्हणते, हे देवाचं जीवन किती सुंदर आहे, किती आनंदी आहे, किती निवांत आहे. त्यांना फक्त हे जग चालवायचं असतं. आणि एका जागी बसूनच त्यांना हे जग चालवावं लागतं. त्यांना कोणतेही कष्ट करावे लागत नाही. आणि त्यांचे भक्त असतात ना, त्यांना चांगले चांगले जेवण देतात. दुसरीकडं आपलं जगणं इतकं अवघड आहे ना, की रोज जंगलामध्ये माणसांपासून लपून आपलं अन्न पाणी शोधावं लागतं. म्हणजेच यावर मोर म्हणतो की मोरणी, तसं नाही. देवाचं कार्य आहे ना, ते फार कठीण आहे. हे संपूर्ण विश्व आहे. हे विश्व चालवण्यासाठी देवाला खूप कष्ट करावे लागतात. हे तुम्हाला एका कथेद्वारे समजावून सांगतो. म्हणजे तो मोर असतो ना, त्या मोरणीला एक कथा सांगतो. त्यानंतर तुम्हाला हे समजेल की मी असा का म्हणत आहे. मोर मोरणीला कथा सांगायला सुरुवात करतो की एक गाव होतं आणि ज्यामध्ये भगवान शंकराचं एक अतिशय सुंदर मंदिर बांधलेलं होतं. आणि त्या मंदिराच्या शेजारी भगवान भोळेनाथांचं एक छोटंसं शिवलिंग होतं. त्याच गावातील एक केशव नावाची व्यक्ती होती. आणि त्या मंदिराच्या देखभालीत ती गुंतलेली होती, जो सकाळ संध्याकाळ त्या मंदिराची स्वच्छता करायचा आणि दोन्ही वेळेला ध्यान करून देवाची पूजा अर्चा करत असे. तो माणूस होता ना, खूप गरीबसुद्धा होता आणि दुःखीसुद्धा होता. मंदिरात काम करता करता तो आपल्या आयुष्यातील अडचणी समस्या देवाच्या मूर्तीसमोर करायचा. कधी घराबद्दल, तर कधी संसाराबद्दल, तर कधी सांसारिक गोष्टीबद्दल बोलायचा. मग पुढे मोर त्या मोरणीला सांगतो की एकदा केशव भगवान भोळेनाथांच्या त्या शिवलिंगाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभा होता आणि देवाकडे काहीतरी तक्रार करत होता. देवा, तुझे आयुष्य किती आरामात आहे. तू फक्त मंदिरामध्ये एका ठिकाणी आरामामध्ये बसून आहेस आणि लोकांच्या प्रार्थना ऐकत राहतो. आणि कोणी तुम्हाला लाडू देतात, तर कोणी प्रसाद देतात. इथे बसून तुम्हाला विविध प्रकारच्या मिठाया खायला मिळतात, अनेक पदार्थ खायला मिळतात. तुझं जीवन आहे ना, ते खूप सोपं आहे. आणि माझं जीवन बघ किती कठीण आहे. माझे छोटं आयुष्य हजारो दुःखांनी भरलेलं आहे. आणि तू मला हजारो समस्यासुद्धा दिल्या आहेत. मी दिवसभर कठोर परिश्रम करतो आणि नंतर मी माझ्या कुटुंबासाठी दिवसातून 2 वेळचं जेवण मिळवतो. आणि तेच काही पापी ढोंगी लोक पहा, जे रात्रंदिवस दुष्कर्मामध्ये मग्न असून सुद्धा सुखाचे जीवन जगत आहेत. देवा, जर माझं आयुष्य तुझ्यासारखं असतं ना,
तर माझं आयुष्य किती सुखी झालं असतं. म्हणूनच आपल्या भक्ताचे असे शब्द ऐकून देव स्वतःला थांबू शकला नाही आणि त्याच शिवलिंगाच्या मूर्तीतून भगवान शिव त्यांच्या नंदीसह त्रिकोणी रूपामध्ये प्रकट होतात आणि ते म्हणतात, बेटा तू चुकीचा विचार करतोस. तुझे विचार करतोस ना तसं अजिबात नाही. दुरून पाहिल्यावर प्रत्येकाचं आयुष्य आहे ना, हे स्वतःच्या आयुष्यापेक्षा इतरांचं जीवन श्रेष्ठच असल्याचं दिसतं. जेव्हा आपल्याला त्याचं खरं जीवन कळतं ना, तेव्हाच आपण समजू शकतो की तो माझ्यापासून किती दूर गेलेले जीवन, किती दूर गेलेले वाईट जीवन जगत आहे. तुम्ही विचार करत आहात की माझे जीवन सोपे आहे ना, पण माझे जीवन आहे ना, तुम्ही विचार करत आहात तितके सोपे नाही. मलाही अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते, अनेक अव्यवस्था कराव्या लागतात आणि अनेक काळजीसुद्धा घ्यावी लागते. म्हणजे चांगल्या सोबतच चांगलं कसं राहायचं ना, आणि वाईटासोबत वाईट कसं राहायचं याचा विचार करावा लागतो. कोणीतरी असहाय्य व्यक्तीला रडवतं आणि कोणीतरी पीडितेला त्रास देतं आणि त्याला संरक्षण केलं पाहिजे. ज्या दिवशी तुला माझी जबाबदारी समजेल ना, त्या दिवशी तुला माझ्या मेहनतीची जाणीव होईल. तेव्हा भगवान शिव केशव नावाच्या व्यक्तीला म्हणतात, हे पुत्रा, देव बनणं इतकं सोपं नाही. ज्याप्रमाणे माणूस एक बाप बनून आपल्या मुलांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडतो ना, त्याचप्रमाणे तो त्याच्या सुखदुःखाची, चांगल्या वाईटाची काळजीसुद्धा घेतो. त्याचं प्रमाणे मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यावी लागेल. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पेलणं सोपं काम नाही. तेव्हा भगवान भोलेनाथांचं हे म्हणणं ऐकून तो केशव म्हणतो, हे भगवान भोलेनाथा, तू खूप भोळा आहेस. कसल्या गोष्टी बोलतोस? तुमचं काम खरंच खूप सोपं आहे. तुम्ही जसे दिवसभर बसता ना, तसेच मीही कधीतरी बसतो आणि इतर वेळी उभा राहू शकतो. तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे पुत्रा, मी पुन्हा सांगतो की तुम्ही हे करू शकणार नाही. माझ्या या कामासाठी खूप संयम आवश्यक असतो आणि निकाल जाहीर होईपर्यंत वाट पाहण्या इतका संयम माणसामध्ये आहे का? कधीच नाही. माणसाची ही दुर्बलता आहे की त्याला थोडा आनंद मिळाला ना की तो अभिमानाने भरून घेतो आणि थोडं दुःख जरी झालं ना तर ते काचेसारखं तुटतं. तो संयम राखू शकत नाही. तेव्हा केशव भक्त म्हणाला, ठीक आहे, तसं असेल तर मला एक दिवस तुझं आयुष्य देशील का? मग तू सांगशील तसं मी करेल. तेव्हा भगवान भोलेनाथांनी त्या केशव नावाच्या व्यक्तीला खूप समजावलं, पण तो खूप हट्टी होता. त्यानं भगवान शंकरांचा एकही शब्द ऐकला नाही. तेव्हा भगवान भोलेनाथांनी एक विचार केला की मी एक दिवस त्यांना माझे आयुष्य देईल. काही लोक जे उपदेश करतात ना, त्यावर काहीही परिणाम होत नाही. संसारात अडखळल्यावरच त्यांना योग्य मार्ग सापडतो. तेव्हा भगवान शिव म्हणाले, बेटा ठीक आहे, एक दिवस तुला मी देव बनवील आणि मी तुझे आयुष्य जगतो आणि मग बघूया की तू माझे काम कसे करतोस ते. भगवान शिव म्हणतात, हो, माझे जीवन जगण्यासाठी तुम्हाला काही अटींचं पालन करावं लागेल. तेव्हा तो केशव नावाचा भक्त म्हणाला, हे भगवान भोलेनाथ, मी तुझ्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे. मला सांगा तुमच्या अटी काय आहेत बरं? तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे पुत्रा, लक्षपूर्वक ऐक. मंदिरात अनेक लोक ये जा करतील, ज्यात चांगले लोक आणि वाईट लोकसुद्धा आहेत. कारण देवाचा प्रत्येक गोष्टीवर अधिकार आहे. एखाद्या बापाचा मुलगा नालायक निघाला तर तो बाप त्याला आपला मुलगा म्हणूनच स्वीकारणार नाही का? तसेच चांगले आणि वाईट आहे. दोन्ही लोक माझी मुले आहेत, पण मी त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, पुत्रा, जेव्हा तू देव होऊन माझ्या जागी उभा राहशील ना, तेव्हा तुला चांगले म्हणणारे लोक येतील
आणि वाईट म्हणणारे सुद्धा येतील. मग तुम्हाला त्यांचं बोलणं शांतपणे सहन करावं लागेल आणि धीरानं त्यांचं ऐकावं सुद्धा लागेल आणि त्यांची चांगली वाईट कृती आहे ना ती पाहावी सुद्धा लागेल. काहीही झालं तरी तुम्हाला तुमच्या बाजूनं भक्ताला काहीही सांगावं लागणार नाही. तेव्हा केशव म्हणाला, ठीक आहे प्रभू, मला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. आता भगवान भोळेनाथांनी त्या केशव भक्तांचे आयुष्य एका दिवसासाठी बदलले आणि एक दिवस देवानं त्याला शिवलिंगामध्ये बसवलं आणि भगवंत स्वयंसेवक म्हणून त्या मंदिराची सेवा करू लागले. मग काही वेळ निघून गेल्यावर असं होतं की त्याच शहरातील एक श्रीमंत व्यापारी त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतो आणि हात जोडून देवाला प्रार्थना करतो, हे देवा, मी कोट्यावधी रुपये गुंतवून मोठा कारखाना उभारला आहे. कृपया मला आशीर्वाद द्या, जेणेकरून माझा कारखाना आहे ना खूप वेगाने चालू होईल आणि त्यातून मला भरपूर पैसे मिळतील. ती प्रार्थना ऐकल्यावर तो सेठ डोके टेकवायला वाकला. तेव्हा त्याच्या खिशातून भरलेले पैशांचे पॉकेट बाहेर पडले आणि ते जमिनीवर पडलं आणि त्याला त्याचं पॉकेट दिसलं नाही. त्यामुळे तो उठला आणि तेथून निघू लागला. दुसऱ्या बाजूला शिवलिंगात बसलेला देव म्हणजेच तो केशव भक्त हे सर्व पाहत होता. शेठचे पॉकेट इथे पडल्यानं त्यानं पाहिलं आणि एकदा त्याच्या मनात आलं की या व्यापाऱ्याला फोन करून त्याचं पॉकेट इथे पडल्याचं सांगू नये. पण नंतर त्याला भगवान शंकराची अवस्था आठवली. त्या भगवान भोळेनाथांनी सांगितलं आहे की चांगला असो किंवा वाईट असो काहीच बोलायचं नाही, त्यांच्याकडे नुसतं पाहत राहावं. असा विचार करून तो देव बनलेला केशव भक्त होता ना, तो निशब्दपणे पाहत राहिला. जरी त्याला वाटत होतं की या माणसाला सांगावं का तुझा पॉकेट पडलेला आहे, पण त्याला देवाचे शब्द आठवले आणि शांत उभा राहिला. तेवढ्यात एक अत्यंत गरीब माणूस त्या मंदिरामध्ये येतो आणि तो भगवान भोळेनाथांच्या त्या शिवलिंगासमोर उभा राहतो आणि म्हणतो, भगवान, मी खूप गरीब माणूस आहे. या गरिबीत मी अत्यंत दुःखाचं जीवन जगत आहे आणि या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं खूप कठीण होत आहे. माझी आई घरी आजारी आहे आणि तिच्यावर उपचार करण्यासाठी माझ्याकडे काहीच पैसे नाहीत. मी कुठे व्यवस्था करावी मला समजत नाही की भविष्यात माझं आयुष्य कसं जाईल. आज माझ्याकडे फक्त 10 रुपये आहेत आणि ज्यातून मला ना एक वेळचं रेशन मिळणार आहे ना आईचं औषध मिळणार आहे. भोलेनाथा, माझ्यावर काहीतरी कृपा करा, म्हणजे माझ्या गरजा पूर्ण होतील. असं बोलून तो माणूस मंदिरातून निघू लागला. तेव्हा त्याची नजर त्या पैशानं भरलेल्या पॉकेटावर पडली. त्यानं ताबडतोब पॉकेट उचललं आणि त्यात भरपूर पैसे पाहून त्याच्या मनात आनंद वाटू लागला आणि देवाचा आभार मानू लागला. हे भगवान भोलेनाथ, तू खरोखरच महान आहेस. तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकलीस ना. या पैशातून मी आता माझ्या कुटुंबासाठी रेशनची व्यवस्था करेल आणि माझ्या आईवर उपचार करेल. तेव्हा देवाचं रूप धारण करून शिवलिंगात बसलेला हा केशव तो विचार करू लागला की हे पॉकेट त्या श्रीमंत व्यापाऱ्याचं आहे आणि हा गरीब माणूस ते घेऊन जात आहे. एकदा त्याला आवाज देऊन सांगावं असं त्याच्या मनात आलं की हे पॉकेट त्याचं नसून ते घेऊन जाणाऱ्या एका व्यावसायिकाचं आहे. पण लगेच त्याला भगवान भोलेनाथांची अवस्था आठवली. म्हणूनच तो शिवलिंगाच्या पुतल्यात शांतपणे बसला होता. आता तो बिचारा गेल्यावर काही वेळानं दुसरी व्यक्ती मंदिरात येते आणि तो माणूस एक सैनिक होता जो दुसऱ्याच दिवशी आपल्या राजाशी युद्ध करणार होता. माझा प्रवास सुखरूप हो अशी देवाकडे प्रार्थना करण्यासाठी तो मंदिरामध्ये आला होता आणि युद्धानंतर तो सुखरूप घरी परतला. तो सैनिक प्रार्थना करतच होता
की तितक्यात तोच व्यापारी आपल्या काही लोकांसह मंदिरामध्ये पुन्हा येतो, ज्याचं पॉकेट मंदिरामध्ये पडलेलं होतं. आता शेठच्या सांगण्यावरून शेठच्या लोकांनी त्या सैनिकाला पकडून घेऊन जाऊ लागले. देव बनलेल्या केशव भक्ताला ही गोष्ट अजिबात योग्य वाटली नाही, कारण तो सैनिक पूर्णपणे निर्दोष होता. पॉकेट तर त्या गरीब माणसानं सोबत नेलेलं होतं. तेव्हा देव बनलेल्या केशव भक्ताला आपल्या समोर होणाऱ्या अन्यायाचं एक कृत्य आवडलेलं नाही आणि म्हणून तो म्हणू लागला, अरे सेठ, त्यानं तुझं पॉकेट चोरलं नाही. याआधी एक गरीब माणूस मंदिरामध्ये आला होता आणि त्यानं ते पॉकेट घेतलं होतं. मी देव आहे आणि मी सर्व काही पाहिलं आहे. आता तो शेठ आणि त्याचे लोक देवाचं काय ऐकणार नाहीत बरं. त्यांनी ताबडतोब सैनिकाला सोडलं आणि त्या गरीब माणसाला पकडून आणलं. त्याच्याकडून सेठचं पॉकेटही घेतलं गेलं आणि तो गरीब माणूस खूप निराशसुद्धा झाला. दुसरीकडे एक दिवसाचा कालावधी संपला असताना भगवान भोलेनाथ मंदिरामध्ये आले आणि दुसऱ्या बाजूला देवाचा आव आणणाऱ्या त्या केशव भक्तानं दिवसभरातील घटना भगवान भोलेनाथांना सांगितल्या आणि मोठ्या अभिमानाने म्हणाले, हे देवा, मी एका सैनिकावर अन्याय होण्यापासून थांबवलं. आपण पाहिलं की मी देव बनून किती महत्त्वाचं काम केलं आहे बरं. मग भगवान शिव केशव भक्ताचे म्हणणे ऐकलं आणि म्हणाले, बेटा, तू न्याय नाही तर अन्याय केलेला आहेस. त्या गरीबाला अटक करून तुम्ही त्याच्या कुटुंबाचं अन्न हिसकावून घेतलं आहे. त्याच्या आजारी आईला उपचार मिळण्यापासून तुम्ही रोखलं आहे. तुम्ही हा मोठा अन्याय केला आहे. तो सेठ खूप अधर्मी होता. त्यानं पाप करून करोडो रुपयांची संपत्ती जमा केली आहे आणि गरिबांची पोटे कापून त्यांनी तो पैसा गोळा केला आहे. त्याचं पॉकेट हरवलेलं असतं तर निदान काही गरिबांना तरी त्याचा फायदा झाला असता आणि त्या सेठची काही पापेही कमी झाली असती. त्या सैनिकाला वाचून तुम्ही मोठा अन्याय केलेला आहे. तो सैनिक आपल्या राजाशी युद्धात उतरून दुबळ्या देशाची सत्ता बळकावणार होता. त्या युद्धात किती निष्पाप सैनिक मारले जातील हे माहीत आहे का? त्याला वाचून तुम्ही मोठा अन्याय केलेला आहे. भगवान भोलेनाथांचं हे म्हणणं ऐकून केशव भक्ताला मोठा पश्चाताप झाला आणि म्हणू लागला, भगवान भोलेनाथ, माझ्या डोळ्यासमोर जे घडतंय ना तेच मला दिसत होतं. त्यामागचं सत्य वेगळं काही असेल हे मला दिसत नव्हतं. तेव्हा केशव भक्त पुढे म्हणतो, हे भगवान भोलेनाथ, मला क्षमा करा. केवळ तुम्हीच जग चालवू शकता, कारण तुम्ही जीवनातील प्रत्येक पैलू चांगल्या प्रकारे पाहू शकता. तुम्ही जे काही करता ना ते तुम्ही चांगलं करता. आयुष्यातील वास्तव समजून न घेणारे आपणच चुकतो आणि त्याआधीच आपल्याला दोष देतो. जेव्हा आपल्याकडून काही चूक होते ना किंवा आपल्या इच्छेनुसार काहीतरी घडत नाही, तेव्हा आपण आपला संयम गमावतो आणि देवाला दोष देऊ लागतो. आपल्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींमध्ये देवाची काही छुपी योजना असते हे आपल्याला समजत नाही, जे भविष्यात आपल्यासाठी फायदेशीरसुद्धा ठरू शकते. तेव्हा तो केशव भक्त भगवान भोलेनाथांना म्हणतो, हे भोलेनाथ, हे माणसाचं शहाणपण आहे ना या वस्तुस्थितीत आहे की आपण आपल्या कृतींच्या परिणामांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. तुमच्या इच्छेनुसार काही घडत नसेल ना तर ती ईश्वराची इच्छा मानली पाहिजे. आणि समर्थांनी सांगितलेलं आहे की पुढे देव जे काही करतो ना ते चांगलंच आहे असा विचार करून कर्तव्यामध्ये लक्ष घालावं. त्यानंतर भगवान शिव त्या भक्ताला म्हणतात, हे पुत्रा, आता तुम्हाला माहीत आहे की देव बनणं किती सोपं नाही. तेव्हा केशव भक्त पुढे म्हणतो, हे भोलेनाथ, तुम्ही इतके निष्पाप आहात ना की तुम्ही लोकांचं दुःख इतक्या सहजतेने दूर करता आणि तुम्ही त्यांना ज्ञान देखील देता. हे भगवान, आता मला सर्व काही समजलेलं आहे.
काहीही बनणं सोपं आहे, पण देव बनणं इतकं सोपं नाही. त्यानंतर भगवान भोलेनाथ त्या भक्ताला तथास्तु म्हणतात आणि तेथून थेट पुन्हा कैलास पर्वतावर पोचतात. तेव्हा भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात की मोर आपल्या पत्नीला म्हणतो, मोरणी, आता आपण त्या 2 कारणांबद्दल बोलू ज्यामुळं पाप होत असल्याचं पाहून देव शांत का राहतो. पहिलं कारण म्हणजे जोपर्यंत तुम्ही जगातील लोकांवर अवलंबून राहाल तोपर्यंत देव तुम्हाला मदत करणार नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर आणि देवावर अवलंबून राहाल ना, तेव्हा तो नक्कीच तुमच्या मदतीला येईल. दुसरं कारण असं आहे की देव माणसाच्या कृतीही पाहतो आणि कोणाला कोणत्या कृतीची आणि कुठे शिक्षा द्यायची हे सुद्धा ठरवतो. आणि कोणाचं फळ कोणाला मिळावं ना, हे देव नेहमी तुमची पुढील आणि मागील सर्व कामे पाहून हिशोब करतो. तुम्ही देवाला समर्पितपणे चालत असाल ना, तर देव तुमच्यावर कधीही वाईट घडू देणार नाही. तेव्हा ही कथा ऐकून देवर्षी नारद मुनी खूप आनंदित होतात आणि म्हणतात, हे भगवान, या जगात तुझा आरंभ आहेस, तू अनंत आहेस. आज ही गोष्ट सांगून तू माझे मन शांत केलं आहेस. या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे, जे काही या जगामध्ये घडतं ना, जे या विश्वामध्ये घडतं ते परमेश्वरावर अवलंबून विश्वास ठेवावा. आणि जे आपले कर्म आहेत ना, फक्त आपण त्याच्यावरच विश्वास ठेवावा. आपले कर्म चांगले कधी होतील, आपले कर्म कधी श्रेष्ठ होतील ना, त्याच्यावर आपण नियंत्रित करावं, त्याच्यावर आपण मन घालावं. पण आपण मात्र परमेश्वर काय करतो ना, त्याच्याकडे आपण पाहतो. म्हणजेच दुसऱ्याच्या संसारामध्ये काय चालू आहे, दुसऱ्याच्या संसारामध्ये किती दुःख आहे ना. कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये एवढा अहंकार येतो ना की कधी कधी दुसऱ्याचं चांगलं त्याला बघवत नाही. आपण सुद्धा आपल्या घरामध्ये आपले नातेवाईक असतील, आपले मित्रमंडळी असतील, कधी कधी आपले नातेवाईक आहेत ना, आपलं कधीतरी आपल्याला थोडं सुख निर्माण झालं, आपल्या जीवनामध्ये काही चांगली घटना घडली ना, लगेच आपल्याशी नाराज होतात. म्हणजे आपल्या सुखसुविधा बघून त्यांना आवडत नाही. मग असं केल्यानं त्यांची कधी समृद्धी होईल का? त्यांच्या जीवनात कधी आनंद येईल का? कधीच येणार नाही. या आयुष्यामध्ये समर्थांनी सांगितलं आहे ना, जर तुम्ही दुसऱ्याचं सुख पाहाल ना, तर तुमच्या पदरी एवढ्या ऊर्जेने आनंद निर्माण होईल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणजेच जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जर तुम्ही सर्वांचे आवडते होणार ना, तर परमेश्वरसुद्धा तुम्हाला जवळ घेईल. पण आपण जो दिसेल त्याच्याशी भांडत सुटू, जर आपण कोणाशी बोलत नसू, आपण फक्त आपल्यामध्येच गुंतलेलो असू, तर मग परमेश्वराला सुद्धा आपण आवडू का? आपण सर्वांचे आवडते व्हायला हवे. पण आवडते होऊ कधी? जोपर्यंत आपल्या स्वभावामध्ये प्रेम निर्माण होत नाही, जोपर्यंत आपल्या वैखरीमध्ये गुणवान आणि हे प्रेम निर्माण होत नाही ना, तोपर्यंत हा गोडवा तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाही. आणि हा गोडवा येईल कधी? जेव्हा आपण भगवंताची सेवा करू, जेव्हा आपण भगवंताची भक्ती करू, दत्त माऊलींची उपासना करू, तेव्हा सर्व काही तुमच्या मर्जीप्रमाणे होईल. कारण हा परमेश्वर आहे ना, या जगामध्ये, या विश्वामध्ये अखंड जर कोणाची ऊर्जा जर असेल ना, तर ती दत्त माऊलींची आहे. कारण दत्त माऊलींचा अवतार अजून संपलेला नाही. आणि या कलियुगाची देवता ही दत्त माऊलीच आहे ना. म्हणून निरंतर नामस्मरण करा. हे नामस्मरण तुम्हाला कधीच दुःख देणार नाही. नामस्मरण करा. दिवस रात्र जो दत्त माऊलींचं नामस्मरण करेल ना, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा कधीतरी. आणि या दत्त जयंतीच्या दिवशी ज्यांनी हे नामस्मरण केलेलं असेल त्यांना फळसुद्धा तेवढ्यात
तेवढ्याच ऊर्जेनं मिळणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे जग तुम्ही जिंकू शकता, सर्व विश्वसुद्धा तुम्ही जिंकू शकता. पण ते कशाने जिंकायचं आहे बरं? समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, हे जिंकता येतं ना ते संस्कारांमुळं. आणि जिंकलेलं सर्व गमवावं लागतं ना ते अहंकारामुळं. म्हणजेच एक बाजूला आहे संस्कार आणि एक बाजूला आहे अहंकार. अहंकारामुळं रावणाची माती झाली आणि संस्कारामुळं ज्ञानी यांचे ज्ञानी झाले. म्हणजे या ज्ञानोबा माऊली तुम्हाला माहीत असतील. ज्ञानोबा माऊली अवघ्या कमी वयामध्ये ज्ञानी यांचे राजे झाले ना. म्हणून आपल्याला संस्कार हवे आहेत. अहंकाराला बाजूला काढून टाका. संस्कारामुळं आपलं जीवनसुद्धा धन्य होईल, आपणसुद्धा समाधानी होऊ आणि तुमच्या जीवनात सुद्धा आनंद निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.